एका करोडपती ट्रेडर्सने जवळ-जवळ 250 करोडचा लॉस करून आपल्या स्वतःच्या लॅम्बोर्गिनीमध्ये जाऊन सुसाईड केलं. होय. युक्रेनचा ट्रेडर ज्याचं नाव आहे कॉन्स्टँटिन गलिश याने जवळ-जवळ रिपोर्टनुसार $30 मिलियन लॉस केला. म्हणजे इंडियन रुपीजमध्ये जर बघितलं तर 250 ते $250 करोड एवढा लॉस केल्यानंतर त्याने आपल्या स्वतःच्या लॅम्बोर्गिनीमध्ये जाऊन सुसाईड केलं. आणि हा लॉस कधी झाला? ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प तात्याने चायनावरती 100% टॅरिफ लावलं आणि त्या दिवशी क्रिप्टो हे 10% खाली पडलं आणि त्या फॉलमध्ये इतक्या मोठ्या ट्रेडरचा 250 ते $250 करोडचा लॉस झाल्यानंतर त्याने सुसाईड केलं. तर इतका मोठा ट्रेडर जर आपली पोझिशन होल्ड करू शकत नाहीये किंवा आपला ट्रेड मॅनेज करू शकत नाहीये, तर तुम्ही स्वतः विचार करा की ट्रेडिंग किती अवघड, किती रिस्की आणि किती टफ आहे ते. तर तुम्हाला स्वतःला विचार करायचा आहे, तुम्ही जर ट्रेडिंग करत आहात किंवा नाही करत किंवा करत जरी असाल तर तुम्ही कुठले रूल फॉलो करताय, कुठल्या गोष्टींचं अभ्यास करताय, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ओके.